हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। हे येणारं वर्ष सगळ्यांना आनंददायी, आरोग्यदायी, सुखा समाधानाचं, शांतीचं असं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज मी छोटासा व्लॉग करत आहे, तर तो कंटिन्यू पहा, लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला मग आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघूया आज काय काय मेनू आहे, गुढी उभारतोय तर ते सुद्धा शेअर करते। चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आज गुढीपाडव्यानिमित्त बासुंदी पुरीचा बेत आहे आणि इकडे मी आत्ता करत आहे आईस्क्रीम। म्हणजे आईस्क्रीमसाठी दूध उकळायला ठेवले आहे, त्यामध्ये साखर आणि कस्टर्ड पावडर घातलेली आहे। तर दूध किती आहे तर अर्धा लिटर दूध, त्याच्यामध्ये 3 चमचे कस्टर्ड पावडर आणि अर्धी वाटी साखर अंदाजे घातली आहे आणि इकडे बासुंदी ठेवलेली आहे करायला। तर पेढे घालून आपण करतो ना, तर तशी बासुंदी इथे मी उकळायला ठेवलेली आहे। यात सुद्धा साखर वगैरे, वेलची पावडर, ड्रायफ्रूट्स हे सगळं घालून आता हे आटायला ठेवलेलं आहे। हे दूध 1 लिटरला जरा जास्त आहे आणि आता हे होत आहे बासुंदी आणि इकडे आईस्क्रीमचं तवा झालेलं आहे। तर हे आईस्क्रीम कसं करायचं तर आता हे जी कस्टर्ड पावडरचं दूध आहे हे पूर्ण थंड करून घ्यायचं। उकळल्यानंतर 5 ते 7 मिनिट उकळायला लागतात। तर हे आता थंड करायला ठेवणार आहे नॉर्मल रूम टेम्परेचरला, फ्रीजमध्ये नाही। तोपर्यंत मी इकडे सगळ्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत आणि भरपूर झालेल्या आहेत, तेलही गरम झालेलं आहे। आता हळूहळू एक एक पुऱ्या मी लाटून झाल्यानंतर आता तळून घेणार आहे। म्हणजे लाटून झालेल्या आहेत तर तळून घेत आहे। तर तेल छान गरम झालेलं आहे आणि व्यवस्थित अशा, तर त्या पुऱ्यामध्ये मी काय घातलेलं आहे तर कणिक घेतलेली आहे आणि साधारण 4 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी मैदा। तर हे प्रमाण वापरून मी या पुऱ्या करत आहे। मीठ घातलं, थोडंसं तेल घातलं मळताना आणि छान अशी घट्ट कणिक मळली आणि मोठी पोळी लाटून त्याच्या वाटीनं छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेतल्या। या पद्धतीने मी हे केलेलं आहे। तर तुम्ही कशा पद्धतीने पुऱ्या करता, या पद्धतीने की एक छोटे छोटे गोळे करून आपण लाटतो ती पद्धत नक्की मला कमेंट करून सांगा। तर ही पद्धतसुद्धा फास्ट होते ह्या पद्धतीने पुऱ्या केल्या तर बघा इथे छान अशा टम्म पुऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत। आणि मैदा का घातला तर छान असा थोडासा क्रिस्पीनेस येतो, म्हणजे मऊ पडत नाहीत पुऱ्या थंड झाल्या तरी, यासाठी मी मैदा वापरलेला आहे। आणि छान अशा तळून घ्यायच्या गोल्डन कलरवरती, एकदम छान अशा खुसखुशीत गरम गरम छान लागतात। तर इथे आर्या माझा व्हिडिओ काढत आहे बघा, मला माहितीच नव्हतं आणि ती अचानक आली असा मोबाईल घेऊन। तर तिलासुद्धा पुऱ्या करायची इच्छा होती, मग मी नंतर तिला शेवटी 3-4 पुऱ्या लाटायला देणार आहे असं ठरवलं। तर तिनेसुद्धा छान अगदी पुऱ्या लाटल्या। झाली का? दे बघूया कशी होते तुझी। गोल की झालाय की, हातात दे माझ्या। अगं असू दे, चालतं। झालेलं आहे बाळा, हे बघ कसं फुगलंय बघ आधीच्या। हे बघ फुगली आहे का नाही आधीची। बघ आता फुगली छान।
सगळं ट्रायंगल झालंय आपलं स्क्वेअर 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 झालंय. असं ते चालतंय, खायचंच आहे ते, असंच करत करत शिकायचं. दे चल. कसलं घाण झालंय. छान झाले बाळा. एकदम छान. आरूची पुरी टम्म फुगली. केवढी मोठीच्या मोठी, एका पुरीतच पोट भरायला रिया. हे बघ, मोठीच्या मोठी स्क्वेअर शेप मध्ये मस्त झाले. तुलाच देणार खायला. अगं असू दे बघ, केवढी मोठीच्या मोठी झाली. झाऱ्यावर सुद्धा बसत नाही. आहा, दे दे दे. मोठी नाही आपल्याला चपाती करायची बाळा, जाड ठेवायची असते. असू दे दे, 2 पुरीतच पोट भरेल. मला अजून दे. अयो, पाणी सांडशील का सगळ्या पुऱ्यामध्ये? किती मोठी झाली. पातळ असल्यामुळे लाल झाली लगेच. मला अजून कणिकच्या गोळ्या गुटण्याचं घेतलेलं. काय ते आईस्क्रीम करायला थंड केलेलं आहे. हे कस्टर्डचं. मला देखील खायची बासुंदी. आणि आता बघा, ते जे कस्टर्डचं दूध होतं ना, त्याच्यामध्ये मी थोडं डार्क चॉकलेट मिक्स करून घातलं. तो व्हिडिओ स्किप झाला. तर डार्क चॉकलेट कशासाठी, तर इथे चॉकलेट फ्लेवरचा आईस्क्रीम करायचा आहे. आणि याच्यामध्ये आता मी व्हिपिंग क्रीम यूज करत आहे. तर ते अंदाजे टाकत आहे, मी काय मोजून वगैरे नाही टाकत. तर हे व्हिपिंग क्रीम केकसाठी लागतं, तर तेच आहे आईस केकसाठी. तर साधारण 100 ग्रॅम मी इथे घालत आहे. जास्त लागत नाही. जास्त क्रीम घातलं ना तर ते खूप असं म्हणजे छान नाही लागत, खूपच क्रीमी लागतं. त्यामुळे आता हे बीट करून घेते. तर अगदी घट्ट नाही तर पातळसर असं 5 ते 7 मिनिट आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे. याची कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ लिक्विड असं झाली पाहिजे. तर आता मी बीट करून आणलेलं आहे. आणि आता एका प्लॅस्टिक कंटेनरमध्ये म्हणजे घट्ट झाकणाच्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आपल्याला हे स्टोअर करायचं आहे. तर इथे हा माझ्याकडे आहे बघा प्लॅस्टिकचा डबा. 1 लिटरचा हा डबा आहे. आणि अर्ध्यापेक्षा जास्त झालेला आहे तो डबा भरून. तर दूधसुद्धा कमीच घेतलेलं, मी काही जास्त घेतलं नव्हतं, अंदाजे घेतलेलं होतं. बासुंदीसाठी जे घेतलेलं होतं तर त्यातलं थोडंसं म्हणलं चला आईस्क्रीम करूया चॉकलेट फ्लेवरचं. तर यातले ना आता व्यवस्थित टॅप करायचा आहे हा डबा. म्हणजे त्यातले जे एअर्स बबल्स असतात ना तर ते निघून जातात. त्यामुळे काय होतं, आईस क्रिस्टल जमा होत नाहीत. म्हणजे आईस्क्रीम तयार झाल्यानंतर एकदा छान अगदी बीट केलं ना 10 मिनिट की पुन्हा करावं लागत नाही. मिक्सरलासुद्धा करू शकतो आपण, काही हरकत नाही. तर असं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं. त्यामुळे मग छान एअर्स निघून जातात, त्यातले एअर बबल, आणि छान स्मूथ आईस्क्रीम आपल्याला तयार होतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आता हे तयार झालेलं आईस्क्रीम तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा मी व्यवस्थित असं एअर असेल तर असं ढवळून घेत आहे हे.